इथे आपण पाहतोय पहिल्या चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती जनरल टच, त्यावर सिंगल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती एक आपल्याला पाहायला मिळेल. रन ऑन दी बोर्ड, एक धाव फलकावरती असेल. तिसऱ्या फेरीतील पहिली मॅच पाहायला मिळते. यानंतर होणारी मॅच गावदेवी क्रिकेट संघ पारिवली विपक्ष जय वाघोबा लाभ. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट असेल आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. यावेळेस कॅच होती, कंप्लीट फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन, पहिला झटका लागतोय. बॅटिंग करत असताना टीम जय बजरंग सोनटक्के या संघाला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. अतुलचे केस संपुष्टात. अतुल, बॅक टू दी पवेलियन. पहिल्या चेंडूवरती सिंगल आणि त्यानंतर विकेट. एकंदरीत टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल एका मोबदल्यात एक धाव धावफलकावरती असेल. न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळेल तिसऱ्या क्रमांकावरती साहिल येतोय. थोडीशी स्ट्रॅटेजी मात्र चेंज केली पाहायला मिळते, कारण तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरती वैभव जाधव आणि वैभव शेलार येत असताना पाहायला मिळतात. मात्र आता साहिल येत असताना पाहायला मिळतोय. कदाचित पिन चिटिंग, त्यासाठी वैभव जाधवला इथे ठेवलेल की काय असा प्रश्नचिन्ह उभा राहतो. किंबहुना गोलंदाज यश याच्या विरोधात त्याला उतरावचं देखील नसेल. चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत, पॉइंट रिजन मध्ये होते. थोडीशी फंबलनेस पाहायला मिळाली, मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 2 या आकड्यावरती. थोडासा संघर्ष इथे आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करणाऱ्या टीमचा अर्थात जय बजरंग सोनटक्के टीमचा इथे देखील चांगला चेंडू आहे. पहिली मॅच, दुसरी मॅच आणि ह्या मॅच मध्ये देखील एक ग्राफ आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या ओव्हर मध्ये धावा बनत नाहीये सोनटक्के संघाच्या माध्यमातून. आणि ज्यावेळेस टॉस झाला होता त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की पहिल्या ओव्हर मध्ये आमच्या विकेट गेले तरी देखील आम्ही शांतच राहतो, मात्र दुसऱ्या ओव्हर पासून आम्ही गिअर चेंज करतो. यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळेल, फटका चांगला आहे. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. दरम्यान एक धाव कंप्लीट होईल आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती फक्त आणि फक्त 3 या आकड्यावरती सिंगल, विकेट, सिंगल, डॉट बॉल आणि सिंगल असे एकंदरीत 3 धावा पाहायला मिळतात. अजूनही एका चेंडूचं काही शिल्लक. इथे बॅटची कडा डाऊन दी बॉल, फिल्डर येतोय, कॅच झाली कंप्लीट, फलंदाज होतोय बाद. दुसरा झटका लागतोय बॅटिंग करत असताना जय बजरंग सोनटक्के या संघाला. फलंदाजी खेळ संपुष्टात 3 या आकड्यावरती. दुसरा गडी बाद. साहिल, बॅक टू दी पवेलियन. षट क्रमांक पहिलं कंप्लीट होतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 धावा. नवीन फलंदाजाने लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचं, या गोष्टीची नोंद करून घ्यायची टीम सोनटक्के. रिक्वेस्ट असेल नवीन फलंदाज रेडी राहील, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाची समाप्ती होतीये. ज्याप्रमाणे सातत्याने आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये शांतपणाने आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते, मात्र त्यानंतर जर विचार केला दुसऱ्या ओव्हर पासून चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकासाठी येतात जय येतात. वेळ वाचवणं गरजेचं आहे टीम. अनार बोरपाडा खूप जास्त अवधी तुमच्या माध्यमातून घेतला जातोय, थोडस सहकार्य करा मित्रांनो, अन्यथा पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. आणि सोनटक्के टीम तुम्हाला देखील ऑफिशियल पुकार असेल. फलंदाज बाद झाला की नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये जाईल, या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. तिसऱ्या राऊंडची पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. यानंतर 2 सामने आपण कव्हर करणार आहोत. तिसऱ्या फेरीतील दुसरा सामना आणि त्यानंतर क्वार्टर फायनल. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतो, एक धाव झाली कंप्लीट आणि इथे सिंगल वरती समाधान मानावं लागतंय.
स्ट्रायकर एंड वरती आता या मॅचचा बॅटिंग करत असताना सोनटक्के संघाकडून ज्याने सर्वात चांगली कामगिरी केली आहे असा वैभव पाहायला मिळेल. वैभवचा जर विचार केला तर ज्याप्रमाणे लेफ्टी बॅटर अगदी ग्रीप पकडतो त्याच प्रकारे त्याची ग्रीप पाहायला मिळते. यावेळेस बीमर पाहायला मिळेल. नो बॉल होता आणि पुढील बॉल फ्री हिट असेल. यानंतर होणारी मॅच जय बागोबा लाभ विपक्ष आई गावदेवी क्रिकेट संघ पारिवली असे दोन दिग्गज संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय मात्र डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करेल. कॅच झाली आहे कंप्लीट मात्र फ्री हिटचा चेंडू होता. कॅच झाली होती कंप्लीट. थ्रो चुकीचा आहे. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट होतील. 3 धावा इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात आणि 3 धावेच्या मदतीने टीमची टोटल 8 आकड्यावरती. बाउंड्री डायमेन्शन इतके मोठे नाहीयेत मात्र सातत्याने होते काय. एक तर 70 चा चेंडू किंबहुना कॅप्टनचा चेंडू त्यांची सवय प्रत्येक खेळाडूला असते जेणेकरून अगदी फक्त टायमिंगने देखील ते चेंडू षटकारासाठी जातात. मात्र या स्पर्धेमध्ये निव्याचे चेंडू पाहायला मिळते त्यामुळे ट्रॅव्हल जास्त होत नाहीयेत आणि आपण पाहतोय दरम्यान बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी येत असताना पाहायला मिळाला चौकार. हे जर कॅप्टन किंबहुना 70 चे चेंडू असते तर धावसंख्या धावफलकावरती 60 70 80 देखील आपल्याला पाहायला मिळाली असती. फक्त आणि फक्त प्लेसमेंट केलं टायमिंगच्या जोरावरती देखील षटकार जाताना पाहायला मिळतात. मात्र निव्याच्या चेंडूवरती तुम्हाला ताकद देखील लावावी लागते. प्रॉपर सिलेक्शन देखील करणं गरजेचं असतं. शॉर्ट सिलेक्शन आणि त्यासोबत टायमिंग देखील इम्पॉर्टंट असतो. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला आहे. फक्त आणि फक्त दिशा दाखवली होती मात्र मैदानाच्या अभावे चेंडू डायव्हर्ट होतोय आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी येतोय हा अजून एक स्ट्रोक चौकार. 16 धावा धावफलकावरती येत. ज्या गोष्टीचा मी उल्लेख करत होतो पहिल्या षटकामध्ये धावा होत नाहीत मात्र त्यानंतर धावा वाढत असताना आपल्याला मागच्या 3 मॅचेसमध्ये पाहायला मिळाल्यात. यानंतर होणारी मॅच जे वागोबा लाभ विपक्ष आई गावदेवी क्रिकेट संघ पारिवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट असेल आपण मिड इनिंग्स मध्ये टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये यश मिळते. आता 16 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा होत्या. वेळ वाचवणे इथे गरजेचं असेल. NR स्पोर्ट्स बोरपाडा टीम यावेळेस फटका फसलाय. डाऊन दी बॉल गोलंदाज यश आपल्याला पाहायला मिळेल मात्र कॅच सुटली आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचं खेळ समीकरण उद्ध्वस्त होतोय. विराजने 2 चौकार मारले होते आणि त्याला मात्र इथे जीवनदान दिलं जात आहे. जीवनदान दिलाय मात्र कशी कामगिरी विराजच्या माध्यमातून होईल देखील पाहणं गरजेचं असेल. तुम्ही विराजची कॅच सोडली मात्र येणाऱ्या काळामध्ये विराज तुम्हाला सोडणार नाही कारण त्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. फॉर्म मध्ये आहे तो. सध्याच्या स्थितीला सेट होत असताना पाहायला मिळतोय. 7 चेंडूंमध्ये 13 धावींवरती तो खेळतोय ज्यामध्ये 2 चौकार 1 डबल आणि 3 सिंगल देखील पाहायला मिळालेत. यावेळी चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल फिल्डर येतोय मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. स्टार्ट थोडासा लेट घेतला अन्यथा कॅच देखील होऊ शकली असती. इथे सिंगल धाव कंप्लीट होईल. ओव्हर नंबर अशा रीतीने दुसरी कंप्लीट होईल. 2 षटकांची समाप्ती. 19 धावा स्कोरबोर्ड वरती. शेवटचा ऑफिशियल पुकार असेल आई गावदेवी क्रिकेट संघ पारिवली जय वागोबा लाभ टीम. कॅप्टनने उपस्थित राहायचे या गोष्टीची नोंद करून घ्यायची. 2 षटकांची समाप्ती आणि 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अतुल आणि साई तंबू मध्ये परतलाय. चांगली कामगिरी विराजच्या माध्यमातून पाहायला मिळतीये.
निखिल डोंगरे मात्र बॉलिंग वरती तयार होतील. या तिसऱ्या षटकामध्ये कशी कामगिरी निखिलच्या माध्यमातून होईल देखील पाहणं महत्वाचं असेल. दुसऱ्या बाजूला विचार केला नीरज सारखा एक चांगला खेळाडू बुरपाडा संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, ज्याच्याकडे कॅलिबर आहे, पोटेन्शियल आहे आणि पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी नीरजने देखील केली आहे. आणि विनीत एकंदरीत 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी होती, टिचून मारा केला जातोय. निखिल डोंगरे आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या स्थितीला बॉलिंग मार्क वरती आहेत. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल, फिल्डर येतोय, कॅच झाली, कंप्लीट, फलंदाज होतोय बाद. विराजला परतायला लागते माघारी आणि अशा परिस्थितीमध्ये लागतोय हा तिसरा धक्का. बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल जय बजरंग सोनटक्के या संघाला फलंदाज विराज. बॅक टू दी पवेलियन. नवीन फलंदाज वैभव शिलार पाहायला मिळेल. वैभव जाधव आणि वैभव शिलार ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. ज्या जोडीचा मी उल्लेख करत होतो, अप्रतिम अशी फटकेबाजी दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळते. मात्र या मॅचचा विचार केला ना, वैभवला खूप कमी स्ट्राईक मिळाली आहे. बॉलिंग मार्क वरती निखिल डोंगरे पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये देखील प्रभावित गोलंदाजी निखिल डोंगरेने केली होती. या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी निखिलच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये डीप मध्ये आहेत, मात्र तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने 20 धावा. अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक पाहायला मिळतो. ओव्हर नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अजूनही जर विचार केला तर 2 चेंडूंचा काही शिल्लक आपण पाहू शकतो. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता. फुलरलेनचा चेंडू पाहायला मिळाला. ड्रिल करून दाखवतोय. फ्लिक करायचा प्रयत्न होता, मात्र डॉट बॉलची समाप्ती. अप्रतिम अशी चेंडूफेकी केली जाते. निखिल डोंगरेने अवघ्या एका धावेचा आतापर्यंत हे षटक हाताळलंय. एका चेंडूचं काही शिल्लक आहे. 1 विकेट, 3 डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होती. पूर्ण प्रकारे इम्प्रेसिव्ह गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. कंजूस गोलंदाजी आतापर्यंत झालेली आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. इथे देखील मिसटॅम्प स्ट्रोक होता. डॉट बॉलची समाप्ती होती. अशा रीतीने ओव्हर नंबर कंप्लीट होईल. तिसरी 3 षटकांची समाप्ती. टीमची टोटल फक्त आणि फक्त 20 धावा. धाव फलकावरती वेळ वाचवणं गरजेचं असेल. नवीन गोलंदाज लगेच येईल, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. मागच्या षटकाचा विचार केला तर अवघ्या एका धावेचं षटक पाहायला मिळालं. निखिल डोंगरेने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. अवघ्या एका धावेचं षटक पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचा विचार केला त्यामध्ये देखील फक्त 3 धावा आले होते, मात्र दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. टीम हर्डल घेऊ नका, रिक्वेस्ट असेल. टीम हर्डल घ्यायचं नाहीये. लगेच मॅच सुरू ठेवायची. मॅचचं रिदम तोडायचं नाहीये मित्रांनो. अविनाश शिलार आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 4 मध्ये येतोय. वैभव जाधव आणि वैभव शिलार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला बॅटिंग करत असताना, तर दुसऱ्या बाजूला अविनाश शिलार बॉलिंग मार्क वरती आहे. यानंतर होणारी मॅच गावदेवी पारिवली विपक्ष जेवागोबा लाप. पुल करण्याचा प्रयत्न, मिसटॅम्प स्ट्रोक होता, मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या दूर. बॉल सीमा पार. षटकार. षटकार पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरी अविनाश स्वागत वैभव शिलारने या षटकाराने. अशाच प्रकारे फटकेबाजी अजूनही होणं गरजेचं असेल.
पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय, 26 धावसंख्या आलेली आहे येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये. 14 ते 15 धावा, 40 धावसंख्या आणि मॅच मध्ये चुरस निर्माण होऊ शकते. कारण समोर जर पाहिलं तर नीरज शेळके सारखा एक चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील स्ट्रोक चांगलाच पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार वैभव शेलारच्या बॅट मधून. दिल मांगे मोर म्हटलं जातं ना, जर या ओव्हर आधी विचारलं असतं की किती धावा झाल्या पाहिजेत, म्हटले असते 15 ते 20 धावा. आता पहिल्या 2 चेंडूंवरती 12 धावा येत आहेत. आता डगआउट मधून म्हटलं जातं येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये अजून 2. आता पुढच्या 2 चेंडूंवरती आले तर म्हणतील 2 चेंडूंमध्ये अजून 1. यालाच म्हटलं जातं एक गाव एक क्रिकेट. कारण संघ तुमच्यावरती विश्वास दाखवतो. इथे वाईट बॉल असेल, स्लोवर 1 चेंडू होता, वाईट बॉल पाहायला मिळतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आता 33 पाहायला मिळते. ज्या गोष्टीचा मी उल्लेख करत होतो ना, अगदी 15 ते 20 धावा, 40 पर्यंत धावसंख्या आणि मॅच मध्ये चुरस निर्माण होऊ शकते. पहिल्या 2 चेंडूंवरती 13 धावा आलेल्या आहेत. आता येणाऱ्या 4 चेंडूंवरती 2 मोठे स्ट्रोक आले तरी देखील धावसंख्या चांगली होत असताना पाहायला मिळेल. मात्र इथे वाईट बॉल येतोय. पहिले 2 चेंडू 2 षटकार, त्यानंतर 2 वाईट बॉल. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 34. फुलटा चेंडू, फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतात. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा त्या देखील कंप्लीट होतील. 36 धावा धावफलकावरती, 36 ऑन दी बोर्ड. 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक पाहायला मिळतोय. इथून 2 मोठे फटके, 45 प्लस धावसंख्या आणि 60% संघ फ्रंट फुट वरती येईल. सबमरीन डिलिव्हरी होती. टप्पा पडल्यावरती थोडासा खाली राहतोय. फलंदाजाने एक्सपेक्टेड केलं त्यापेक्षा थोडासा खाली चेंडू होता. सरे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि डॉट बॉलची समाप्ती होत असताना पाहायला मिळेल. पहिले 2 चेंडू षटकार, 2 वाईट बॉल, 2 धावा आणि डॉट बॉल. इथे देखील थोडस शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता, इम्प्रोवाइज करायचा होता. मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये वैभव शेलारला इथे परतावं लागतोय. हा 3रा धक्का. दोन चेंडूंना 2 षटकार मारले होते. डगआउट मधून म्हटलं जात होतं 4 चेंडूंमध्ये 2 तरी आले पाहिजेत आणि त्यानंतर 2 डॉट बॉल आले. अगदी वैभवने डगआउटचं ऐकलं. 2 चेंडू डॉट खेळत असताना पाहायला मिळतोय. कारण डगआउट मधून म्हटले होते 4 मध्ये फक्त 2. चौकार, षटकार की डॉट बॉल ते नव्हतं सांगितलं. जुक्स पाठ मात्र 36 धावा धावफलकावरती चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. उल्लेख होणं गरजेचं आहे वैभव शेलारचं, कारण संघ बॅकफुट वरती होता. अशा परिस्थितीमध्ये शेवटच्या षटकात 2 ते 3 मोठे स्ट्रोक्स येणं गरजेचं होतं. 2 मोठे स्ट्रोक्स वैभव शेलारच्या माध्यमातून आले. संघाचा तारणहार सध्याच्या स्थितीला तो बनत असताना पाहायला मिळतोय. कारण प्रेशर सिच्युएशन मध्ये संघ होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्याच्या माध्यमातून चांगली अशी फटकेबाजी पाहायला मिळाली. पहिला म्हणजे मिड विकेटला आणि त्यानंतर काव कॉर्नर मधून बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले. मात्र त्यानंतर कमबॅक गोलंदाजाने केलं. स्लोवर 1 चेंडू होता. इथे वाईट बॉल येईल. 37. 37 धावा धावफलकावरती. 37 रन, 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चांगला चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती होती. अशा रीतीने ओव्हर नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट 4 षटकांची समाप्ती. 37 धावा, 38 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात आलं. विनंती असेल जे वाघोबा लाप आणि गावदेवी पारिवली दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं. विनंती असेल सन्माननीय निखिल दादांना आणि नितीश दादांना विनंती असेल आपले शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत.
आई जरीमरी चषक असं कॉल आहे. आई जरीमरी चषक असं कॉल आहे आणि आई जरीमरी चषक पडलेला. विनंती असेल दादांना आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं. टॉस जिंकलेला पाहायला मिळतोय आई गावदेवी पारिवली संघाने. मागच्या मॅचचा विचार केला तर खूप सुरेख अशी कामगिरी तुमच्या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. एक्सपेक्टेड केलं होतं बॅटिंग चांगली होईल आणि तुमच्या माध्यमातून विशेष करून चांगली बॅटिंग झाली. एकंदरीत खेळाबद्दल काय म्हणाल आणि टॉस जिंकलाय आपला डिसिजन काय असेल? खेळाबद्दल म्हणायला झालं तर मी पहिले संपूर्ण संघाचं आभार मानतो की त्याने मला ओपनिंगला संधी दिली. क्षेत्ररक्षण घेऊन समोर जर पाहिला तर जय वाघोबा स्पोर्ट्स लाभ संघ आहे. चांगला संघ तो देखील आहे. ते देखील मॅच जिंकून आलेत. काय स्ट्रॅटेजी असेल आणि एकंदरीत फिल्डिंग करत असताना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? त्यांचा पहिला सामना मला बघायला तर नाही भेटला. आम्ही शेवटच्या ओव्हरला इथे पोहोचलो. त्यांनी समोरच्या संघाला 4 ओव्हरमध्ये 15 रनवरती थांबवलं होतं. आम्ही पण 25-30 पर्यंतच रोखण्याचा प्रयत्न करू कारण त्यांची बॉलिंग लाईन आता स्ट्रॉंग असेल. मॅचसाठी शुभेच्छा असतील. नाणेफेकी कक्षातून न्यूज येते. आई गावदेवी क्रिकेट संघ पारिवली संघाने टॉस जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डिंग चूज केली. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी जय वाघोबा क्रिकेट संघ लाभ या संघाला ओ टू कॉम्बॉक्स जिथे दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आवाज ऐकायला मिळेल सन्माननीय सुभाषजी धुमा सरांचं. खूप खूप धन्यवाद प्रथम चव्हाण सर ज्यांचा आवाज आपण पहिल्या इनिंगमध्ये ऐकत होतो. ग्रामस्थ मंडळ खांडफे आयोजित जर्मनी चषक खांडफे 20-25 दिवस दुसरा आणि या दुसऱ्या दिवसामधील सामना आपण पाहतो या जयबजरंग सोनटक्के विपक्ष येणार बोरपाडा या दोन संघामध्ये. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल जय वाघोबा लाभ विरुद्ध गावदेवी पारिवली. या सामन्याचा टॉस देखील नुकताच आमच्या टॉस बॉक्समध्ये संपन्न झालेला आहे. या स्पर्धेसाठी आम्हाला बहुमूल्य योगदान ज्यांचं लाभलेलं आहे ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो या स्पर्धेमध्ये आपण प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ आकर्षक ट्रॉफीज पाहतोय. त्यानंतर आकर्षक सन्मान चिन्ह जे पाहतोय ते आम्हाला विधानसभा संपर्क संघटक भिवंडी खांडपे गावचे सुपुत्र हनुमान सुंदर पाटील साहेबांकडून स्पॉन्सर केले गेले आहेत. त्यांचा विशेष धन्यवाद व्यक्त करतो ज्यांच्या माध्यमातून फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ ह्या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आहेत आणि मोमेंट देखील त्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहेत. त्यानंतर बेस्ट बॅटर ट्रॉफी योगेश सुदाम हजारे स्वर्गीय तुकाराम विठ्ठल पाटील यांच्या स्मरणार्थ. बेस्ट बॉलर ट्रॉफी अजय अरुण पाटील तुकाराम विठ्ठल पाटील यांच्या स्मरणार्थ. मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी अजय अरुण पाटील अरुण विठ्ठल पाटील यांच्या स्मरणार्थ. आणि मॅन ऑफ द मॅचच्या ज्या आकर्षक ट्रॉफीज आपण बघतोय ज्यामुळे धर्मवीर युवा प्रतिष्ठान खांडपेचे अध्यक्ष श्री हेमंत प्रकाश चोरगे यांनी स्पॉन्सर केलेले आहेत. त्यानंतर कॅश प्राईज आपण बघतोय. प्रथम कॅश प्राईज विद्यमान सरपंच खांडपे चिंचवली नितेश शरद पाटील साहेबांकडून. द्वितीय कॅश प्राईज विजय मारुती तारे समाजसेवक खांडपे. तृतीय कॅश प्राईज जितेंद्र आत्माराम पाटील समाजसेवक खांडपे. आणि चतुर्थ कॅश प्राईज आम्हाला माजी सरपंच खांडपे चिंचवली ज्ञानेश्वर सुंदर पाटील साहेबांकडून स्पॉन्सर केले गेलेले आहे. या सर्वांचं पुन्हा एकदा विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. बोलूया आपण सामन्याकडे. येणार बोरपाडा संघासमोर जे लक्ष आहे ते 38 धावांचा आणि 38 लक्षाचं पाठलाग करण्यासाठी निकेतन आणि नीरज ही जोडी मैदानामध्ये. नीरज शेलके ज्यांनी या स्पर्धेमधील पहिली चौकारांची हॅट्रिक पूर्ण करण्याचा विक्रम सकाळी प्रस्थापित केला होता तो फलंदाज सध्या सलामीला पाहायला मिळतोय. त्याच्या समेत निकेतन. पहिला चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू जोरदार अपील अतिशय जोरदार अपील तिथे पाहायला मिळतोय. अगदी गोलंदाज स्ट्रायकर इन पर्यंत पोहोचला होता. अपील करत करत आपण पाहतोय. चांगल्या चेंडूच्या हाताने गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय रोशन जे बजरंग सोनटक्के या संघाकडून. पहिले षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं पहिल्या षटकाची धुरा इथे रोशन याच्याकडे पुन्हा एकदा सोपवले गेले आहे. पॉवर प्ले स्पेशलिस्ट गोलंदाज आपण पाहतोय. इथे लॉर्ड फुलटा चेंडू समोर खेळलेल्या चेंडूला 20 मध्ये लॉंग ऑन रिझन मध्ये प्रोटेक्शन आहे. एक सिंगल रन्स घेण्याची संधी मिळते फलंदाज निकेतन याला. निकेतन सिंगलने
स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन करतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिले षटक मार्गस्थ आहे रोशनच्या माध्यमातून. इथे समोर केलेल्या चेंडूला अगदी या आपण पाहतोय या स्टेट मिड ऑफ रिजन मध्ये या धावची संधी तिथे साधता आली नाही. एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. आपलं खातं उघडतो एक धावीने दोन्ही आपलं अकाउंट ओपन केले सिंगल धाव संख्या 2 धावा. इथे आपण उलटा चेंडू आहे पंचांचा नोचा इशारा येतोय. पंचांनी अंतिम आहे कुठल्याही प्रकारची वादविवाद आपण करायचा नाही. पंचांनी अंतिम असेल क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. पंचांशी कुठल्या प्रकारचा वादविवाद आपण करायचा नाही कारण असोसिएशनचे पंच आपण पाहतोय राजेंद्र भजागर सर आणि रवी सर सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. सामना सुरू करायचा आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. कुठल्या प्रकारचं रिव्ह्यू नसणार आहे. सामना सुरू करायचा आहे. सामना सुरू करायचा आहे. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने जे बजन 60% संघाने आपलं फिल्डिंग लावून घ्यायचं आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 4 धावा. हा नो चेंडू आहे आणि पुढील चेंडू फ्रीट असणार आहे. पहिले षटक मार्गस आहे रोशन पहिले षटकात तर रोशन याचा सामना करत फलंदाज नीरज. रोशन बॉलिंग ट्रॅकवर सामना झालं फलंदाज नीरज. येणार बोरपाडा संघ आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करताना लॉर फुलटा चेंडूला टर्न केलेला आहे. या मिडविकेट रिझल्ट मध्ये चेंडू जातोय. या जोपर्यंत डीप मिडविकेटला चेंडू अडवला गेलेला आहे. 2 धाव घेण्याची वेळ होते फलंदाजाकडे. 2 धाव फलंदाज येणार बोरपाडा संघाची पूर्ण करतात. त्या 2 धावीने येणार बोरपाडा संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल. धावसंख्या 6 धावा. आव्हान ठेवले गेले ते 38 धावांचा 38 लक्षाचा पाठला करताना येणार बोरपाडा संघ आपण पाहतो जे बजरंग सोनटक्के या संघाविरुद्ध. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. रोशन पहिल्या षटकात चालताना पाहायला मिळतोय. गुडघ्यावर बसून हा फटका केलेला आहे. कावकर रिझन मध्ये या क्षेत्ररक्षक सज्ज आहे. मात्र 2 धावा इथे फलंदाज पूर्ण करतात. 2 धावा घेण्यापासून फलंदाजांना थांबवता आलेलं नाही. बोरपाडा संघाची धावसंख्या 2 ने पोहोचते ती 8 वर. 8 धावा 38 लक्षाचं पाठलाग घेणार बोरपाडा संघ करताना पाहायला मिळत आहे. निकेतन आणि नीरज ही जोडी मैदानामध्ये सलामीरांची. इथे केवळ दिशा दिलेल्या चेंडूला 20 मध्ये कावकर रिझन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत.
पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 9. इथून 18 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 29 धावांची अजूनही आवश्यकता आहे. ग्रामस्थ मंडळ खांडपे आयोजित अहिजरीमरी चषक खांडपे 20-25 आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील सामना आपल्याला पाहायला मिळते जयबजरंग सोनटक्के विरुद्ध एनआर बोरपाडा या दोन संघामध्ये. गोलंदाजीमध्ये पहिला बदल, बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज प्रणय येतो. प्रणय आणि मागील सामन्यामध्ये अगदी यॉर्करचा भडीमार केला होता. टिचून गोलंदाजी प्रणय यांनी केली होती आणि प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना जखडून ठेवलं होतं. तोच प्रणय आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. मागील सामन्यामध्ये साकरोल या संघाविरुद्ध सोनटक्के संघाकडून या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली होती आणि वाघिवली ए संघाविरुद्ध देखील त्याची तिखट गोलंदाजी पाहायला मिळाली होती. यावेळी मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू फील करतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दरम्यान एक धाव फलंदाज पूर्ण करतात. एनआर बोरपाडे संघाची धावसंख्या सिंगल या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. 38 या टार्गेटचा पाठलाग करताना येणार बोरपाडा संघ. इथून अजूनही आपण विचार केला तर 28 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. प्रणय या बॉलिंग ट्रॅकवर, तर प्रणयाचा सामना करेल फलंदाज निकेतन. यावेळी लॉर्ड फुलटा चेंडू होता. इथे मात्र मिस टायमिंग साधता नाही. या इस्ट्रेक्शनच्या माध्यमातून झेल पकडला जातो आणि पहिला फलंदाज फेल. निकेतन हा बाद होताना. पहिला फलंदाज निकेतन हा बाद होऊन फेलामध्ये परतताना. निकेतन बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी 4 चेंडूचा सामना करताना फक्त अवघ्या 2 धावांचं योगदान दिलेलं आहे. थोडस निराश नक्कीच आपण पाहतो निकेतन याला. न्यू बॅटर जय शेलके आता मात्र ग्राउंड मध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण सामना पाहतोय जयबजरंग सोनटक्के विरुद्ध येणार बोरपाडा या दोन संघामध्ये. आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी पारिवली विरुद्ध जय वाघोबा लाप या दोन संघामधील. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. दुसरे षटक हाताळण्याची जबाबदारी प्रणय याच्यावर सोपवली गेली आहे. तर प्रणयाचा सामनागर फलंदाज जय शेलके, नुकताच खेळपट्टीवर नौका फलंदाज आपण पाहतोय. याला बॅकफुटं जाऊन आपण चेंडूला इथे मात्र आपण पाहतोय भिरकून देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पुन्हा एकदा झेल आणि आणखीन एक फलंदाज फेल. तू चल माया याची स्थिती आपण पाहतोय सध्या बोरपाडा संघाच्या फलंदाजांची. या अगोदर निकेतन बाद झालं होतं झेलबादच्या रूपाने आणि इथे मात्र झेलबादच्या रूपाने बाद होताना जय शेलके देखील पाहायला मिळतोय. सलग 2 चेंडूमध्ये 2 विकेट आणि आता मात्र विकेट हॅट्रिक वर गोलंदाज पाहायला मिळतोय. या विचार केला तर पहिल्या दिवशी विकेट हॅट्रिक पाहायला मिळाले, दुसऱ्या दिवशी विकेट हॅट्रिक प्रणय पूर्ण करेल का आणि या स्पर्धेमध्ये दुसरा गोलंदाज बनेल का? नवीन फलंदाज येणार बोरपाडा संघाकडून चौथ्या क्रमांक खेळण्यासाठी सज्ज होतो या यश तांदले. बोरपाडा गाव देखील क्रिकेटची पंढरी आहे, कारण मकर संक्रांत 14 जानेवारी नेहमीच त्या गावामध्ये एक परंपरा पाहायला मिळते. क्रिकेटची स्पर्धा त्या गावामध्ये आपण नेहमीच पाहतोय. इथे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये.
निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपण बघतोय प्रणय याची, कारण फक्त एक धाव खर्च केली आहे, 2 सफलता देखील मिळवलेल्या आहेत. आतापर्यंत 4 चेंडू झालेले आहेत आणि 4 चेंडू मध्ये फक्त एकच धाव खर्च केलेली आहे प्रणय या गोलंदाजाने. टिचून गोलंदाजी या षटकामध्ये त्यांनी केलेली आहे. या ज्याप्रमाणे वाघवली हे संघाविरुद्ध त्यांनी षटक हाताळला होता. इथे देखील चांगल्या चेंडूच्या हाताळणी एक धाव, दुसरी धावेचे प्रयत्न नसणार आहे, फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. या सिंगलने संघाची धावसंख्या 11 धावा. आयडल क्रिकेट कंडिशन आपण पाहतोय. ग्रामस्थ मंडळ खांडपे अजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम 4 दिवसीय स्पर्धा आई जलमरी चषक खांडपे 20-25 आपण पाहतोय. या स्पर्धेचा दुसरा दिवस आपण एन्जॉय करतोय. प्रिन्स मीटच्या माध्यमातून या स्पर्धेचा थेट प्रेक्षेपण केलं जात आहे. यावेळी जोरदार फार करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील देखील तिथे पाहायला मिळतोय. पंच संमत नाहीत. इम्पॅक्ट कुठेतरी एस्टेनच्या बाहेर पंच दर्शवतात. अशा प्रकारे 2 षटकांची देखील समाप्त झाली आहे. 2 षटके समाप्त येणार बोरपाडा संघाची धावसंख्या 38 या लक्षाचा पाठलाग धाव प्लेअर पाहायला मिळते, ती 12 धावा. बारा चेंडूमध्ये आतापर्यंत 12 धावा ही स्थिती आपण बघतो येणार बोरपाडा या संघाची. इथून 26 धावांची अजूनही आवश्यकता आहे. यानंतर 12 चेंडूचा 12 धावा झालेल्या आहेत आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे येणाऱ्या 2 षटकांमध्ये 13 सरासरीने प्रति षटकामध्ये धावा कुठून काढावे लागतील येणार बोरपाडा संघाला विजयासाठी. वैभव शेलार येतोय. तिसरे षटक हाताळण्याची जबाबदारी वैभव शेलार याच्यावर सोपवली गेलेली आहे. सिनियर बी मधील हे संघ आपण आज ॲक्शन मध्ये पाहतोय. जेव्हा सोनटक्के आज पहिल्या सामन्यामध्ये अहिगावती साकोली संघाला या संघाने पराभूत केलं, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय येणार बोरपाडा संघाने स्टार 11 मापुली संघाचं आव्हान या स्पर्धेमध्ये संपुष्टात आणलं होता. ज्याबद्दल सोनटक्के संघाने अहिगावती वाघिवली संघाला देखील पराभूची धूळ चाडली होती. दोन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 12, येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 26 धावांची अजून आवश्यकता आहे. आणि तिसरं षटक गोलंदाज वैभव शेलार. वैभव गोलंदाजीला आपण सुरुवात करायची आहे. तर वैभव याचा सामना करेपर्यंत नीरज ज्यांनी या स्पर्धेमधील पहिली चौकारांची हॅट्रिक पूर्ण करण्याचा विक्रम देखील प्रस्थापित केलेला आहे. येणार बोरपाडा संघाचा सलामीचा फलंदाज सलामीवर आपण पाहतोय. वैभव शेलार बॉलिंग ट्रॅकवर सामना करत फलंदाज नीरज. इथे मध्ये गुडघ्यापासून हा फटका केला, चेंडू निघून जातोय सीमा पार. लॉंग डेकच्या वरून षटकार, घुटना टेक और सिक्सर देख. नीरजच्या बॅट मधून या षटकाने संघाच्या धावसंख्या येतोय आकार. धावसंख्या 6 ने मुसंडी मारते. धावफलकावर 6 ने वाढवून होते. धावफलकावर 18 धावा. इथून 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मज निडेट सिक्सर आपण म्हणू शकतोय, कारण आपण या अगोदर एक मोठा फटका इनिंग मध्ये पाहायला मिळाला होते आणि या इनिंग मधील पहिला षटकार नीरज याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. पेनल्टी मिनिट षटक ज्याला क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जाते, तिसरं षटक प्रगती पथावर आहे. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडू वैभव शेलारचं स्वागत षटकाराने केलेलं आहे नीरज याने. नीरज शिल्के ज्याने या स्पर्धेमधील पहिली चौकारांच्या हॅट्रिकचा देखील विक्रम प्रस्थापित केलेला आहे.
क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, जास्त वेळ आपण खर्च करत आहे, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला वॉर्निंग देखील दिली जाते. मधून पाहायला मिळाले तर केर एकाएक चेंज केलेला नीरज शेलकेने. या अगोदर आपण पाहतोय पाहिलं होतं की थोडीशी संत सुरुवात नीरज शेलकेने केली होती. यावेळी मात्र नशिबाची साथ लेग फॅक्टर ऑन होताना चेंडू निघून जातोय लॉंग शॉप रिझन मधून नशिबाचा चौकार. येणार बोरपाडा संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 30. लेग फॅक्टर देखील ऑन होताना आपण पाहतो नशिबाची साथ देखील येणार बोरपाडा संघाला लाभताना पाहायला मिळते आणि इथून 8 धावांची आवश्यकता आहे. विजयाच्या सभेत आता मात्र येणार बोरपाडा संघ पाहायला मिळतोय. सात चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे येणार बोरपाडा संघाला विजयासाठी. वैभव शेलार बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय या तिसरं षटक हाताळताना मात्र मजबूत स्थितीमध्ये आता येणार बोरपाडा संघ पाहायला मिळतोय. एका तुमचे 2 षटकांचा विचार करता येणार बोरपाडा संघ पूर्णपणे बॅकफुटवर ढकलला गेला होता. मात्र या षटकामध्ये आघाडीवर आणण्याचं काम फ्रंटफुटवर आणण्याचं काम नीरज शेलके या फलंदाजाने केलेलं आहे. ज्याच्या डोक्यामध्ये आपण बघितलं तर रेड कॅप आहे आणि रेड कॅप लाल या मानो खतरे की निशाणी. स्विंग अँड मिस यावेळी चांगल्या चेंडूच्या हाताने कुठे स्पॉटवर चेंडू पेच होऊन निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये आणि अशा प्रकारे 3 षटकांची देखील समाप्ती. 3 षटकांची समाप्तीनंतर येणार बोरपाडा संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 30 धावा. येणाऱ्या 6 चेंडूचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता येणार बोरपाडा संघाला विजयासाठी. कालच्या दिवसाचा विचार केला तर कालच्या दिवशी या मैदानावर अगदी 6-5 धावा देखील डिफेंड होताना आपण पाहिलेले आहेत आणि इथे आता मात्र 8 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 6 चेंडूमध्ये. या स्पर्धेमध्ये आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे सुप्रसिद्ध उद्योगपती योगेश सुदाम आजारे साहेब, पंडित नकुल पाटील साहेब, साईनाथ सकाराम तारे साहेब, त्यानंतर भिवंडी पश्चिमचे आमदार शांताराम तुकाराम मोरे साहेब, ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो मराठवाडा इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर ज्यांच्या सहकार्याने ज्यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेले राजूभाऊ चौधरी साहेबांचं देखील विशेष सहकार्य आम्हाला लाभलेले त्यांचं देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. अजय साईनाथ पाटील, उमेश जयराम पाटील, विनोद हरिचंद्र तारे, दयानंद दुंदाराम पाटील, कैलास शांताराम शेरे, नितीन जोशी, शैलेश सोन्या पाटील, काका शंकर पाटील साहेब, अविनाश मगन पाटील, प्रमोद हरिचंद्र तारे, महेश शरद पाटील, गिरीश पाटील, सुरज तारे, मनोज मधुकर पाटील या सर्वांचं विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. बोलू आपण सामन्याकडे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये इथून 8 धावांची आवश्यकता आहे आणि निर्णायक षटक हाताळण्यासाठी गोलंदाज इथे जयबजरंग सोनटक या संघाकडून साहिल याला बोलवलं गेलेलं आहे. साहिलकडे आपण पाहतोय शेवटच्या षटकासाठी चेंडू सुपूर्द केला गेलेला आहे. 6 चेंडूमध्ये 8 धावा डिफेंड करायला लागतील साहिल याला. जर जयबजरंग सोनटक्के संघाला हा सामना जिंकून द्यायचा असेल, सोनटक्के संघासाठी 100% द्यावे लागतील साहिल या गोलंदाजाला. इथे मात्र चांगला चेंडू आणि यस पंचायत आकाशाकडे अखेर साहिल पहिल्याच चेंडूवर विकेट प्राप्त करताना संघनायकाने जो चेंडू सोपवलेला आहे त्याच्या हातामध्ये त्यांनी पहिल्याच चेंडूवर तो निर्णय सार्थ ठरवलेला आहे संघनायकाचा. मात्र शेवटचे 5 चेंडू
5 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. काल अनेक सामने असे आपण पाहिले 2 ते 3 सामन्यामध्ये या पराभूत होणारे संघ अचानक विजय होताना आपण पाहिलेले आहेत. आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये अनिश्चितीला खूपच महत्व आहे. क्रिकेटमध्ये अनिश्चित आपण ठासून भरलेली पाहतोय. आपण बऱ्याच वेळा बघितले की विजयाच्या उंबाटावर असलेले संघ कधी कधी पराभवाच्या खाईत लोटले जातात, तर पराभवाच्या छायेत असलेले संघ कधी कधी विजय मिळवताना देखील आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर येणार बोरपाडा संघाकडून निखिल येतोय, तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय या साहिल, ज्याने पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलेले आहे. यावेळी मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. हा चेंडू मात्र चुकीचा हाताला गेलेला आहे. 1+1 अशा प्रकारे 2 धावा धावफलकामध्ये जोडल्या जातात. येणार बोरपाडा संघाची धावसंख्या 2 ने या पोहोचते ती या 32 वर. आता मात्र शेवटचे 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये इथून 6 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे येणार बोरपाडा संघाला विजयासाठी. फ्रीटचा इशारा पंच करत आहेत आणि फ्रीटवर बिग हिट पाहायला मिळेल का, कारण नीरज सेलेकडे आता मात्र स्ट्राईक आलेले आहे. मोठे फटके खेळण्यासाठी या फलंदाजाला ओळखला जातोय. येलो फुलटा चेंडू मात्र कुठल्या प्रकारचं नुकसान इथे होणार नाही. एक सिंगल रन फलंदाजाने पूर्ण केलेले आहे. फ्रीटचा फायदा उचलला नाही, बिग हिट खेळता आलेला नाही. फक्त एकच धाव नीरज शेलके देखील पाहायला मिळते. धावसंख्या 33. आता मात्र 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये इथून 5 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी येणार बोरपाडा या संघाला. स्विंगर मिस पंचाचा इशारा वाईट अवंतर धाव वाईटच्या रूपाने ह्या चुका साहिल याला टाळावे लागतील आपल्या संघाला जर विजय मिळवून द्यायचा असेल तर. कारण वाईट चेंडू कधी कधी संघाची अवस्था देखील वाईट करतात. इथे आता समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये इथून बरोबर 4 धावांची आवश्यकता. बॉल टू रन इक्वेशन विनिंग इक्वेशन पाहायला मिळत आहे. स्विंग अँड मिस चांगल्या चेंडूच्या हाताळणी भलो भलो या आपण पाहतोय या ढोंडे रे जाओगे ढोंडो ढोंडो रे साजना सध्या स्थिती आपण बघतोय फलंदाजाची. आता मात्र शेवटची या 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. 3-4चं समीकरण. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे, म्हणून का क्रिकेटमध्ये या प्रेडिक्शन फेल म्हटलं गेलेलं आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी यॉर्कर यांचा चेंडू होता, बुंद्यात हाताळला होता. एक सिंगल रन फलंदाज पूर्ण करतात. आता माझं समीकरण पुन्हा एकदा चेंज होताना आपण पाहतोय. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष आहे आणि या 3 धावांची आवश्यकता. मात्र प्लस पॉईंट येणार बोरपाडा संघासाठी आता स्ट्रायकर इंडला नीरज पाहायला मिळतोय. सोनटक्के संघाचा प्रेक्षक मला वाटतं ग्राउंड मध्ये त्याला विनंती असेल की आपण ग्राउंड मधून पडद्याच्या मागे जायचं आहे. विनंती असेल आपण बाहेर निघायचं आहे कृपया. येस धन्यवाद. दोन चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. ड्रेसिंग अँड चेसिंग इज कंपल्सरी या स्पर्धेचा नियमावली आपण पाहतोय. इथे समोर खेळल्या डाऊन द ग्राउंड हा फटका क्षेत्रक्षण दोन चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि मिस फील्ड. चुकी केली गेलेली चुकीला माफी नाही. 2 धाव पूर्ण, तिसरी धाव प्रयत्न आणि हे काय घडलंय तर आता मात्र फलंदाजी इथे बाद होतोय. कहाणी में ट्विस्ट और मॅच बनते हुई सुपरहिट. सामना रंगतदार स्थितीमध्ये आता मात्र पाहायला मिळतोय. कारण समीकरण पाहतोय 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. 1 ला खूप महत्व आहे. चेसिंग इज कंपल्सरी आणि क्षेत्रक्षण लगेच सजवायचं. 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. कुठला तरी संघ आता मात्र किनाऱ्यावर बुडेल यातील मात्र शंका नाही. 1 ला आता खूपच महत्व प्राप्त झालेलं आहे. क्रिकेटमध्ये आपण बघितलं तर एका रनाला इलेक्शन मध्ये एका मताला खूपच महत्व असतं. इथे मात्र एका रनाला आता खूपच महत्व प्राप्त झालेलं आहे. तर 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता येणार बोरपाडा संघाला सामना जिंकण्यासाठी.
एक चेंडू एका धावेची आवश्यकता. सामना येणार बोरपाडा विपक्ष जय बजरंग सोनटक्के या दोन संघामध्ये. सोनटक्के संघाने देखील 100% देण्याचा प्रयत्न या सामन्यामध्ये केलेला आहे. तर येणार बोरपाडा संघाचं देखील कौतुक करावे लागेल. ज्या भावने नक्कीच ते लढताना पाहायला मिळत आहेत. एक चेंडू एका धावेची आवश्यकता आहे. इथे मात्र क्लोज क्षेत्ररक्षक तैनात केले जातात. या चेंडूमध्ये दडला या सामन्याचा रिझल्ट निर्धाव चेंडू की मात्र एक धाव. एक चेंडू एका धावेची आवश्यकता आहे. निर्णायक स्थितीमध्ये हा सामना येऊन ठेवलेला आहे. एका बाजूला जय बजरंग सोनटक्के तर दुसऱ्या बाजूला येणार बोरपाडा. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना आपण पाहतोय. या ग्रामस्थ मंडळ खांडपे आयोजित आई जरीमरी चषक खांडपे 20-25 या चषकामधील. एक चेंडू एका धावेची आवश्यकता. आता हा सामना बोरपाडा विपक्ष सोनटक्के नव्हे तर हा सामना तर साहिल विपक्ष आपण पाहतोय फलंदाज अविनाश यांच्यामध्ये पाहायला मिळतोय. अविनाश शेलार आपण पाहतोय. एक चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. टेन्स मध्ये गोलंदाज आहे, टेन्स मध्ये फलंदाज देखील आहे, टेन्स मध्ये क्षेत्ररक्षक देखील पाहायला मिळतात आणि टेन्स मध्ये देखील आमचे 12 मॅन देखील आपण पाहतोय. एक चेंडू एका धावेची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. रंगतदार स्थितीमध्ये हा सामना येऊन ठेपलेला रोमहर्षक सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. आणि अशा प्रकारे हा सामना विनिंग शॉट हा सामना जिंकलेला येणार बोरपाडा या संघाने. अभिनंदन येणार बोरपाडा अँड हार्ड लक जय बजरंग सोनटक्के. तर या सामन्यात मॅन ऑफ द मॅच नीरज ज्यांनी सलामी लावून अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे. ज्यामध्ये आपण जर बघितलं तर 2 षटकार 1 चौकाराचा देखील समावेश आहे आणि एकूण 25 पेक्षा जास्त धावांचं योगदान 29 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलेलं आहे. तो नीरज ठरलाय या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच सामनावीर. माफ करा 27 धावांचं योगदान नीरज शेलकेने आपल्या संघासाठी दिलेलं आहे आणि म्हणूनच तो ठरलाय या सामन्याचा सामनावीर. पारवली संघाने लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी पारवली विपक्ष जय वाघोबा लाप या दोन संघामध्ये. पारवली संघाने क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि लाप संघाने सलामी जोडी लगेच मैदानामध्ये पाठवायची आहे. नीरज शेलके इज द मॅन ऑफ द मॅच. नीरज शेलके आपण या आपणास मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक दिलं जाईल. मॅन ऑफ द मॅचचे आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय जे आम्हाला हेमंत प्रकाश चोरगे साहेब अध्यक्ष धर्म युवा प्रतिष्ठान खांडपे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले आहेत. नीरज शेलके ठरला या सामन्यात सामनावीर आणि नीरज शेलके मॅडमचा पारितोषिक आकर्षक ट्रॉफी देण्यासाठी विनंती. व्यापीडायझर विराजमान मान्यवर खांडपे संघाचा स्टार प्लेअर मोहित पाटील यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी दिली जाते. आपण पाहू शकता नीरज अँड ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच. तर बोलूया आपण पुढील सामन्याकडे. सामन्याला सुरुवात समोरच्या कक्षामध्ये आवाज ऐकू आपण प्रथम चव्हाण सरांचा. तर ऑनगोईंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या फेरीतला दुसरा सामना पाहायला मिळतो. यानंतर क्वार्टर फायनल आपल्याला पाहायला मिळेल. ऑनगोईंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या फेरीतला तिसरा सामना पाहायला मिळतो. एका बाजूला संघ आहे जय वाघोबा लाप, दुसऱ्या बाजूला संघ आहे गावदेवी क्रिकेट संघ पारिवली. असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. विचार केला पारिवली संघाचा पहिल्या मॅच मध्ये दमदार कामगिरी त्या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. बॅटिंग करत असताना अप्रतिम कामगिरी केली. तर दुसऱ्या बाजूला जो संघ आपल्याला पाहायला मिळतो जय वाघोबा लाप संघ, त्यांनी गोलंदाजी करत असताना
अवघ्या 20 धाव्यांपेक्षा कमी मध्ये समोरच्या संघाला थांबवलंय. अर्थातच काय तर पहिल्या इनिंग पेक्षा दुसऱ्या इनिंग मध्ये जास्त मजा येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. चला वेळ वाचवणं गरजेचं असेल. त्यानंतर आपल्याला एक सामना अजून कव्हर करायचा आहे. राहुल आणि आकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. शे वाघोबा लाभ संघाच्या बाजूने तर दुसऱ्या बाजूला बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आई गावदेवी क्रिकेट संघ पारिवली या संघाचा जतीन पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी जतीनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती मागच्या मॅच मध्ये देखील. मात्र या मॅच मध्ये कशी कामगिरी त्याच्या माध्यमातून होईल देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. नवीन मॅच आणि नवीन मॅचला सुरुवात होत असताना तुम्हाला पुन्हा एकदा नवीन यावा लागतो. मॅचला होईल सुरुवात. ऑल द बेस्ट टीम. शो द गुड गेम, क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड बेस्ट क्रिकेट.